तो बबलू पाटील ठरला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू 27 धावा, 3 षटकार, 2 चौकार बबलू पाटीलच्या बॅटमधून आले. तोच बबलू पाटील ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. तर कृष्णा मेहर यांना विनंती आहे मान्यवरांना की आपण आपल्या शुभास्ते बबलू पाटील आपण द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅच आकर्षक अशी ट्रॉफी. कॅमेरामॅन नक्कीच पूर्णपणे आपल्या स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल बबलू पाटीलला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत असताना चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला बबलू पाटीलच्या माध्यमातून. चला आपण लगेचच मॅच स्टार्ट करूया. सामना आपण लगेचच मध्ये सुरू करतोय. तर गेम प्ले सामना सुरू होतोय. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर समोर खेळत आहेत विजय आहेत स्ट्रायकरला फलंदाज आणि पहिल्याच बॉल वरती पहिली धाव बलवंत आणि विजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पहिले षटक आहे गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. राऊंड विकेट बलवंत यावेळी सिंपलच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. दर्शेदार असा आपल्याला झेल पाहायला भेटतो विकेशच्या माध्यमातून. असंच आपण करबल कमाल कॅश बघितलं होतं बघितलं गेलं तर शाकिबच्या माध्यमातून आणि बघतो आता विकेशने मात्र हा झेल पकडला आहे. शून्यावरती परतावा लागेल. बलवंत दलविला संघाच्या संघनायक मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. त्या दरम्यान फलंदाज बाद झाला आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल विजयसाठी. आता मात्र चांगला फटका आहे समोरच्या दिशेने. धावा देखील नक्की चांगला मिळतील. विजयने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. याच्या अगोदर बलवंत बाद झाले मात्र त्याच्या नंतर विजयचं आक्रमण पहिला चौका.
चांगलं संगीत बघतो आपला आगरी समाजाचा हा बुलंद पॉवरफुल असा नेता आमदार आज नक्कीच भिवंडीमध्ये देखील राजूदादा पाटील आले होते. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मात्र फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. विजय आता मात्र थांबणार नाहीये. विजयाने आक्रमणाला सुरुवात तर विजय याने मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. लागोपाठचा येणारा दुसरा दर्जेदार चौकार. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला मात्र पाहायला भेटते विजयच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या धावपल आपल्याला पाहायला भेटते 9 धावा. एक चांगली मॅच आपल्याला मात्र पाहायला भेटते. बावले संघ देखील एक चांगला संघ आहे. त्याने देखील पहिल्या मॅच मध्ये खूप इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी केली होती आणि आता बघतो आपण VRCC देवरुंग संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. याच मैदानावरती त्यांचा सराव असतो आणि आपल्या घरच्या मैदानावरती त्यांचा आपल्याला खेळ पाहायला भेटतो. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल फुलटॉस समोरच्या दिशेने मात्र बरोबर चेंडूने बॅटचा संपर्क येत नाहीये. मात्र खेळाडू चेंडूवरती येऊन उचलून फेक करतील तोपर्यंत मात्र विजयला मिळते 1 धाव आणि इथनं देवरुंग टीमच्या अकाउंट मध्ये 1 धाव ऍड केली जाईल आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 10 धावा. स्पर्धेचा बघतो आपण पहिला दिवस. आमच्या सोबत आमचे गुणसंख्या लेखक आहे DJ मास्तर आहे. त्याच्यानंतर आमचे जवळचे मित्र सूरज पाटील आमचे कमेंटेटर. ओव्हर द विकेट स्टेप आउट झाले आहेत. मात्र चेंडू आणि बॅटचा मात्र तेवढा चांगला संपर्क येत नाही तोपर्यंत 1 धाव मिळेल. दरम्यान आकाशला आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला भेटते. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. सकाळीच नक्की आपण विचार केला तर खूप मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपल्या सोबत सुरत जॉईन होते. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर इष्टांचं पूजन केलं, गंधराचं पूजन केलं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती राजांचं म्हणजे शिवबांचं पूजन केलं. शिवबांचं नक्कीच पूजन केल्याच्या नंतर मान्यवरांचा सत्कार आणि त्याच्यानंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली आणि या स्पर्धेला आपण सुरुवात केली आहे. स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2019-20 हा पर्व आयोजक आहेत मेहर 11 बापगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. गोलंदाज सूरज आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये सूरजचा वापर केला जाईल. स्ट्रायकरला आकाश जे वनडाऊन आले आहेत. तिसरा क्रमांक नक्कीच खूप महत्वाचा असतो कारण का बघतो आपण तिसऱ्या क्रमांकावरती येणारा खेळाडू चांगला खेळ करतो आपण सातत्याने बघितला आहे. स्वीशीटच्या माध्यमातून पहिलाच बॉल पेस करत असताना खूप चांगला फटका आपल्याला मात्र पाहायला भेटतो कारण का आपण बघितलं पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल नक्कीच भेटला होता आकाशला आणि आता बघतो आपण दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती खूप चांगली सुरुवात 4 रन. चौकार येतो आकाशच्या बॅट मधून. दिशा देण्याचा प्रयत्न मात्र अंपायर लाईन बघतात. लाईन मात्र चुकीची आहे. व्हाईट बॉल स्वेर चेंडू अजून एक मात्र अवंत धाव मिळते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. 16 धावा धावा फलकावरती येत आहेत. उद्या देखील चांगले संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला भेटतील. उद्या देखील याला आणि पहाडा विसरू नका. पुन्हा एकदा मात्र स्वीशीटचा अजून एक दर्जेदार असा फटका आहे. खूप चांगल्या प्रकारचं टायमिंग आपल्याला पाहायला भेटतं. घरचं मैदान आहे आणि त्या घरच्या मैदानावरती नक्कीच त्या मैदानाचा अभ्यास आहे. कुठे कशा प्रकारचे आउटफील्ड आहे त्याचा पुरेपूर अभ्यास आहे आणि त्याचाच मात्र फायदा होत असताना आकाशला या येणाऱ्या अजून 4 धावा.
थँक्यू डीजे. नक्कीच आपण बघतो हा जो सॉन्ग आहे तो नक्कीच प्रत्येकी शहरामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो पूर्ण महाराष्ट्रभर. कारण का 10 दिवसामध्ये कितीतरी आपण बघितलं गेलं तर लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून हा सॉन्ग ऐकला. आणि राजीव दादा म्हटलं की नक्कीच जो नावाज डोंबिवली पुरता मर्यादित होता तो नावाज मात्र महाराष्ट्रभर गाजतोय. तो म्हणजे नक्कीच आपला आगरी समाजाचा थोर नवीन आमदार राजू पाटील यावेळेस इथनं येतोय. अजून एक चांगला फटका आकाश बॅट मधून 4 रन. गुड शॉट. अजून एक इथनं चौकार येतो. धावा आता मात्र वेगाने जातात पुढे. 30 धावा धावपलकावरती. काय मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते आकाश माध्यमातून मैदानाच्या चारी बाजूने विकेटच्या माध्यमातून आपण विचार केला तर अजूनपर्यंत चांगले फटके आपल्याला आकाश माध्यमातून पाहायला भेटत. अजून इथनं मात्र यावेळेस एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावरती 31 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. स्पर्धेचा पहिला दिवस आणि अजून देखील बघतो आपण इव्हिनिंगचा सेशन आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि आता मात्र देवरुंग संघ इथे खेळतोय आणि बाबाले संघ देखील जवळचेच दोन्ही संघ आहेत. त्यांचे देखील मात्र पाठीराख्या मैदानाच्या चारी बाजूने आहेत. मात्र प्रत्येकाला वाटतं की आपला संघ जिंकावा आणि त्याच अनुषंगाने सर्वच्या सर्व मात्र आमचे पाठीराखे सर्व आमचे प्रेक्षक इथे जमले आहेत. खूप चांगला फटका आपल्याला मात्र पाहायला भेटला. क्लास कारण का क्रिकेटचा क्लास खूप चांगला फटका आपण बघतो अभ्राच्या माध्यमातून. स्वीपर कव्हर नक्कीच आपण बघतो की आरोग्याला चेंडू अडवण्यासाठी तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते आणि अशा प्रकारे 2 षटकाचा केस संपला आहे. 2 षटकाच्या अखेरीस एक मोठी धावसंख्या नक्कीच आता मात्र यावेळेस या स्पर्धेचा नक्कीच सर्वात मोठा जो नक्कीच ज्याची धावसंख्या त्याच धावा कुठेतरी मात्र या दरम्यान ब्रेक करण्याचा यांचा प्रयत्न आहे का. कारण का 32 आतापर्यंत 32 धावा बनवल्या गेल्या आहेत 2 षटकामध्ये. डीजे तो 2 षटकाचा नक्कीच आता मात्र केस संपला आहे. संघाची एकूण धावसंख्या धावपलकावरती 32 धावा. गोलंदाज नवीन गोलंदाज नवनाथ. विजयासाठी मात्र यावेळेस थोडेसे नाराज आहेत विजय. कारण का बघता आपण चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. कारण का शॉटचं सिलेक्शन दरम्यान बघितलं गेलं तर बरोबर तो होतं मात्र टायमिंग कारण चेंडूने बॅटचा संपर्क बरोबर आला तोपर्यंत तिथनं एक धाव नक्कीच मिळेल. स्ट्राईक मात्र रोटेट होता आणि आकाश आणि आता मात्र बघतो आपण विजय दोघेही मात्र सेट झाले आहेत. चांगल्या प्रकारचे मात्र या दरम्यान बघतो आपण बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे दोघांचाही. पुन्हा एकदा मात्र यावेळेस सफल झाले आणि स्पर्धेला नक्कीच चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. कारण का त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच झोनमध्ये त्यांचा मात्र खेळण्याचा प्रयत्न आहे. आकाशच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावपलकावरती स्थगित 33 धावा. डबल 3 ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फुल टॉस. फक्त दिशा दिली त्याचा पुरेपूर फायदा. खूप चांगल्या प्रकारची इथनं आपल्याला मात्र बॅटिंग पाहायला भेटते. आकाशने इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी केली आहे. शाकिबची आठवण झाली कारण का शाकिबने देखील अशाच प्रकारचा खेळ केला होता आपल्या टीमसाठी आणि आता बघतो आपण इथनं आकाश देखील आपल्या टीमसाठी अशाच प्रकारचा खेळ करतोय पूर्णपणे. आता मात्र इथनं चाप सोडतोय घरच्या मैदानावरती. जे आपले पाठीराखे आले आहेत त्यांचं मात्र मन जिंकण्याचं काम केलं जातं मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या माध्यमातून. डीजे चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या
37 37 धावा. विकेटने मात्र या दरम्यान पुन्हा एकदा मात्र त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र यावेळेस बघितलं गेलं तर बरोबर येत नाहीये. डबल 3 म्हणजे हार्दिक पांड्या सो देखील जर्सीचा क्रमांक तोच आणि एका बाजूने 18 क्रमांक आपण बघतोय विजय म्हणजे विराट कोहली की ज्याचा जर्सीचा क्रमांक आहे 18. त्याच्या अनुषंगाने आपण बघतोय प्रत्येकी नक्कीच आपण ग्रामीणच्या खेळाडूचा मात्र जे नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत त्यांचा नक्कीच प्रत्येकाचा आवडता खेळाडू नक्कीच असतो आणि त्याचप्रमाणे ते देखील आपल्या जर्सीचा नंबर घेत असतात. यावेळेस समोरच्या खेळत आहेत तिथे खेळाडू आहेत विकेश चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत एकच धाव आता मात्र इथनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती येतात. इव्हिनिंगचं सेशन आहे. शांत वातावरण बघतो आपण कारण बघतो कुठेही जास्त आपल्याला हवा पाहायला भेटत नाहीये. झाडं देखील शांतपणे पूर्ण झाली आहेत. शांत सर्व वातावरण स्ट्रिक्टली शांतता या मैदानाच्या आतमध्ये दिशा देण्याचा प्रयत्न थोडीशी अपील देखील आपल्याला मात्र पाहायला भेटली. तोपर्यंत लेग बॅटच्या माध्यमातून धाव येते. आमच्या ऑफिशियल अंपायर आमच्यापर्यंत नक्कीच इशारा करतात. षटक क्रमांक 30 कंप्लीट झाला आहे आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. नक्कीच सर्व आमचे साई भक्त देखील चालले आहेत शिर्डीच्या दिशेने. तर सर्व साई भक्तांचं देखील हार्दिक त्यांना देखील शुभेच्छा आहे. तुमचा प्रवास सुखाने हो कारण आजचा गुरुवारचा दिवस आहे आणि आता मात्र या सीझन मध्ये बघतो आपण खूप साऱ्या साई पालख्या पेट डोंबिवली असेल बदलापूर असेल भिवंडी असेल रायगड असेल पुणे नक्कीच या सर्वच विभागातून मुंबई नवी मुंबई शिर्डी या ठिकाणी नक्कीच पदयात्रा जात असतात आणि आपण बघतोय ही साईबाबांची पालखी देखील शिर्डीला चालली आहे. तुमचं ज्ञान देखील खूप खूप शुभेच्छा. तुमचा प्रवास सुखाने हो अशीच साईबाबा चरणी आमची देखील प्रार्थना असेल. फलंदाज बाद हरीश येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर चांगल्या धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. आकाशने तब्बल 24 धावांचं योगदान दिलं. मैदानाच्या चारी बाजूने चांगले फटके स्विच हिट्स असतील शिफ्टचे फटके असतील ना. पहिलाच बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून हरीश देखील खेळत आहेत. तिकडे प्रोटेक्शन आता मात्र आहे. चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत धावचीच्या माध्यमातून खेळाडू बाद. खेळाडू मात्र दरम्यान अजून एक
बाद झालाय आणि नक्कीच विकेश आता मात्र या धावा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या विकेशने पहिला झेल खूप चांगला पकडला होता बलवानचा आणि त्याच्यानंतर मी तर म्हणेल प्रत्येकी गोलंदाजाची कत्तल केली होती विजय आणि आकाशने. मात्र अजूनही विजय आहेत आणि विजयकडनं आता मात्र अपेक्षा असतील की जी धावसंख्या थांबली आहे, ज्या धावसंख्येला ब्रेक लागला आहे, की धावसंख्या मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न नक्कीच विजय करेल असं नक्कीच पुन्हा एकदा VRCT धरून संघातून देखील मात्र प्रत्येकी जो खेळाडू आहे त्यांचे पाठीराखे आहेत त्यांना मात्र त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. ओव्हर द विकेट विजयसाठी पुन्हा एकदा मात्र यावेळेस 4 धावा कदाचित मिळू शकतील. ते झालं चुकीचं क्षेत्ररक्षण आणि येणारा हा चौकार. थँक्यू. 46 धावा आपण कव्हर येतात. ओव्हर द विकेटने विजय पुन्हा एकदा मात्र आता मिस्टायमिंग आहे. पुन्हा एकदा तोच खेळाडू येतोय मात्र चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत या अजून 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. 48 धावा धावा पलकावरती येत आहेत. यावेळेस विजयसाठी पुन्हा एकदा चूक झाली आहे. या चुका मात्र नक्कीच महागात पडू शकतील कारण का इथनं बघतो आपण जिथे डॉट बॉल टाकतो विकेश तिथे मात्र नक्कीच या धावा मात्र येत असताना आणि अशा प्रकारे इनिंग देखील कंप्लीट झाली आहे पहिली आणि पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 50 धावा बनवल्या गेल्या. तब्बल आता मात्र या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 51 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. हा सामना जिंकण्यासाठी यावेळेस मावळ क्रिकेट संघाला नक्कीच आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ न घेता लगेचच देवरुम संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त मात्र आपण वेळ घ्यायचा नाहीये. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ देखील पाहायला भेटला. आमचे गुणसंकलक त्याच्यानंतर आमचे GTCचे सर्व नक्कीच आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन सर्व खेळाडू सर्व नक्कीच आमचे मान्यवर त्याच्यानंतर सर्वांचा आजच्या दिवसामध्ये आम्हाला प्रेम लाभला. आमचे नक्कीच सर्वच ऑडियन्स अर्थातच प्रेक्षक वर्ग आमच्या सर्वांचा नक्कीच मला सहकार्य खूप चांगल्या प्रकारचा लाभला. आजच्या दिवसापुरती मी नक्कीच थांबतो. उद्या ठीक आपली पुन्हा एकदा 9 वाजता भेट होईलच. मॅच जेव्हा सुरू होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा आमचे जवळचे मित्र सूरज पाटील यांचं धावतं समालोचन. थँक्यू.
थँक्यू थँक्यू. धन्यवाद राहुल. संध्याकाळच्या सेशन मध्ये मी सूरज पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2019 स्पर्धेचा पहिला दिवस मेहर 11 बापगाव अजित ही मान सन्मानाची स्पर्धा आहे. उद्याच्या दिवसामध्ये या नक्कीच उत्कृष्ट संघांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिला सामना संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध कौशल स्पोर्ट्स सापाड या दोन संघादरम्यान असेल. त्यानंतर गावदेव स्पोर्ट्स नानकर विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. जय हरी रांजरोळी दोन हात करेल सोनू आई स्पोर्ट्स वडून नवघर संघाविरुद्ध. जयदुर्गा बी भादवड विरुद्ध असेल चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे बिग फाईट असेल. त्यानंतर सरस्वती स्पोर्ट्स खालिंग विरुद्ध असेल जू नांदुरकी या स्पोर्ट्स. आणि या नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा संघाला सुद्धा आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. तर हे संघ उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन असतील. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पुन्हा वळूया सेकंड इनिंग मध्ये. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाचा विदेश. आणि या नॉन स्ट्राईक इनला जोगेंद्र. स्वतः कर्णधार सलामी वीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आहे जोगेंद्र. नॉन स्ट्राईक इनला चेंडूने सुरुवात करतोय आकाश. निर्धाव चेंडू पहिलाच अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु फलंदाजी सुद्धा तितकीच बहरदार त्याची आपण पाहिलेली आहे. पुढचा चेंडू राईट मोडतो विकेट ना. हो, पायांच्या समोरून सुरेख फटका. गोळीचा वेग आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अप्रतिम दर्जाचा झेल. आउटस्टँडिंग कॅच. फलंदाज बाद होतोय. सुरेख सुरेख दर्जाचा झेल टिपला गेला. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं. हरेश त्या दिशेने तैनात होता, कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. 100% या देताना आपल्या संघासाठी कमिटमेंट पूर्ण करताना. डावखुरा त्याचा फलंदाज स्ट्राईकवर. आधीच बॅट फिरवली, हवेमध्ये वार करताना पाहतोय फलंदाज जोगेंद्र याला. विदेश हा तंबू मध्ये परतलेला आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सूरज. सूरज हा मागील सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे, ज्याच्या बॅटमधून आपण भरघोस अशा धावा पाहिल्या. षटकार चौकार मोठ्या प्रमाणात त्याने ठोकले होते मागील सामन्यामध्ये. आकाशाचा पुढचा चेंडू लिडिंग एज आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. समांतर हातांची जोडी. फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा करंट जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाला. एकावन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चाचपडत सुरुवात पाहायला मिळते जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाची. 12.75 ची सरासरी आहे. आकाशाने जखडून ठेवलंय. 4 मुंड चित्त केलं जाते. हो, यावेळेस इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. ओहो, झेल सुटतोय. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता. थोडासा जम्पिंग झेल होता, परंतु हातामध्ये चेंडूला ठेवता आलेला नाहीये. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावाने आता मात्र अकाउंट ओपन होतंय, खातं उघडलं जातंय जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाचं. फलंदाज सूरजच्या माध्यमातून. सूरज एक दर्जेदार खेळाडू आहे आणि या सूरजाचा झेल सुटलेला आहे. एक धोक्याची घंटा आपण म्हणू शकतो. टर्निंग पॉइंट सुद्धा असू शकतं. पावलांचा उपयोग केलाय, परंतु बॅट आणि चेंडू याच्यामध्ये चांगला संपर्क म्हणता येणार नाहीये. मिडल ठीकच करता आलेलं नाहीये. सिंगल येते. सिंगल आणि या डबल तितकंसं नुकसान होणार नाहीये. VR स्पोर्ट्स देवरुंग संघासाठी षटक क्रमांक पहिलं इथे होत आहे. समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 गडी बाद 3 धावा. 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघ. डीजे
ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं आकाशाच्या माध्यमातून नक्कीच आव्हान अजूनच कठीण होताना दिसतंय. बलवाण्याच्या हातामध्ये चेंडू, बॅटनं तितकंसं भरदार कामगिरी करता आलेलं नाहीये. गोलंदाजी कशा प्रकारे करतोय पाहूया. VR स्पोर्ट्स देवरुंग संघ अर्थात विठ्ठल रखमाई देवरुंग संघ, ज्यामध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. हो, बॅटची एज आणि सॉफ्ट डिसमिसल, कॉट बिहाइंड फलंदाज बाद होतोय. सूरज, एक मोठा धक्का. थँक्यू डीजे. आजच्या दिवसातील विजेते संघ KB स्पोर्ट्स बल्याणी, विकी स्पोर्ट्स कुकसे आणि या सामन्यातील विजय संघ, ज्यामध्ये लकी ड्रॉ असेल. रविवारच्या दिवशी या विजेत्या संघाने आपण खेळताना पाहणार आहोत. बलवान विकेटची खुराक प्राप्त करताना. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात आहे आणि सुरेख झेल टिपला जातोय. अजून एक धक्का, अजून एक विकेटचं पतन. जय बजरंग स्पोर्ट्स भावडे संघासाठी. नक्कीच सुरुवातीपासूनच VR स्पोर्ट्स देवरुंग संघाचं पारड जड होताना, हळूहळू पारड नक्कीच झुकताना दिसतंय. शिकंजा कसताना दिसतायत VR स्पोर्ट्स देवरुंग संघाचे गोलंदाज. विकेटचा सडा टाकला जातोय. चारी मुंड चित्त केलं जाते, धूळ चालण्याचं कार्य केलं जाते, पाणी पाजण्याचं कार्य केलं जाते. जय बजरंग स्पोर्ट्स भावडे संघाच्या फलंदाजांना खंदे खेळाडू मैदानाच्या बाहेर परतलेले आहेत, ज्यामध्ये सूरज, विदेश आणि जोगेंदर. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एका हाताने अप्रतिम दर्जाचा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. हॅट्रिक इथे मिळवली जाते. गोलंदाज बलवंत याच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. पहिली हॅट्रिक पाहायला मिळते बलवंत याच्या माध्यमातून. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट यामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. पूर्णपणे कमजोर ठरवताना भावडे संघाला VR स्पोर्ट्स देवरुंग संघाचे गोलंदाज बॅकफुटवर ढकललं जाते. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर केवळ 4 धावा. धाव फलकावर षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 51 धावांचा नक्कीच टार्गेट आहे. लोअर फुटबॉल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. जय बजरंग स्पोर्ट्स भावडे संघाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा संघर्ष व चुरस पाहायला मिळत नाहीये. एकतर्फी सामना होताना दिसतोय. एका बाजूने सामना झुकलेला दिसतोय, एका बाजूने पहाड झुकलेलं दिसतंय. दोन्ही हातांनी मजबूत पकड पाहायला मिळते VR स्पोर्ट्स देवरुंग संघाची या सामन्यावर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर मंगल. 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत भावडे संघाचे. हो, यावेळी बॅकफुटवर जाऊन कट केलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अजून एक धक्का आणि हा 8वा गडी 7वा गडी इथे बाद होतोय या भावडे संघाचा. थँक्यू.
भावळे संघाच्या फलंदाजीची पूर्णपणे पिसं काढली जात आहेत विहार स्पोर्ट्स देवरुंग संघाच्या माध्यमातून. घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात असं म्हटलं जातं. तशा प्रकारची स्थिती आहे भावळे संघाची. पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती, परंतु त्यानंतर अर्थात दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये देवरुंग संघाच्या समोर 10% सुद्धा खेळ करता आलेला नाहीये. अर्थात हा शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2019 वर्ष पर्व दुसरं मेहर इलेव्हन बापगाव आयोजित ही मान सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. उद्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आपण ठीक सकाळी 9 वाजता या क्रिकेट ग्राउंडवर आपली भेट होईल. विजय पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र ऑनसाइड कडे चेंडूला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगच्या स्थानावर. एका टप्प्याने चेंडूला फील केलं जाते. आता मात्र सामना हळूहळू दूर जाताना भावळे संघाच्या जे अंतर क्रिकेट ग्राउंड आणि भावळ गावाचं आहे तितका अंतर मात्र आता या विजयापासून पाहायला मिळतंय. परतीचा रस्ता इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. विजयासाठी अधीर होताना दिसतोय देवरुंग संघ. शॉर्ट ऑन पूल चेंडू जमिनी मार्गाने खेळला जातोय. जमिनी मार्गाचे फटके इथे मात्र भावळे संघाला मैदानाच्या बाहेर स्पर्धेच्या बाहेर नेण्यास प्रवृत्त करू शकतात आणि तशाच प्रकारची स्थिती इथे जाणवते. संघाची धाव संख्या केवळ 6 धाव फलकावर. विजयासाठी अजून 45 धावांचं आव्हान आहे उर्वरित चेंडू मागे. टॉपेज आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. कॉट बिहाइंड फलंदाज बाद होतोय. इथे मात्र 8वा गडी बाद होतोय भावाळे संघाचा. नक्कीच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे संघ संजय स्पोर्ट्स सावत, कौशल स्पोर्ट्स सापाड, गावदेवी स्पोर्ट्स नांदकर, अष्टविनायक ठाकूरपाडा, जहरी स्पोर्ट्स रांजनोली, सोनाई स्पोर्ट्स वडुनवघर, जयदुर्गा बी भादवड, चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे, सरस्वती स्पोर्ट्स खालिंग, झून आंदुरके स्पोर्ट्स, नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा. विजयाचा हा चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा डावखुरा हाताचा फलंदाज त्याच्या समोर आहे. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त सौजन्याने या धावसंख्या पुढे सरकते. हा सामना मात्र पूर्णपणे या देवरुंग संघाच्या बाजूने झोकलेला आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहू शकतो देवरुंग संघाला विजयश्री विजय नौका किनारा लावण्याची तयारी. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील आहे, चौकशी आहे पंचांकडे. पंच फेटाळतायत. दाद पंचांनी घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडू आहे विजय याच्या माध्यमातून. विजयाने चांगली फटकेबाजी सुद्धा केली. त्यानंतर गोलंदाजीचा भार सांभाळतायत. विहार स्पोर्ट्स देवरुंग संघामध्ये जर आपण पाहिलं तर आकाश, बलवंत आणि विजय हे अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू आहेत ज्यांनी फलंदाजी सुद्धा चांगली केली आणि आता मात्र गोलंदाजीची धुरा सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने सांभाळतायत. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक डीपच्या स्थानावर खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पडतोय. नो मॅच लँड मध्ये केवळ सिंगल येईल. अजूनही एकेरी अंकामध्ये धाव संख्या भावळे संघाची 8 धावा, 8 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे दोन गडी शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ पूर्णपणे चुरस सामन्याची निघून गेलेली आहे, परंतु प्रेक्षकांचं षटकार चौकाराने मनोरंजन करू शकतात. फाईन लेगच्या डोक्यावरून खेळलाय, परंतु सीमारेषा भेदता आली नाहीये. फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती, शक्ती नव्हती. केवळ 1 धाव इथे पूर्ण केली जाते. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती होते. संघाची धाव संख्या 9 धावा, 8 गडी बाद. आता मात्र उर्वरित 6 चेंडू मागे 42 धावांची गरज. शेष औपचारिकता इथे मात्र या सामन्याची उरलेली आहे. विजय शेष औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण केली जाईल. हरेश याच्या हातामध्ये चेंडू आहे. राईट ओव्हर द विकेट न टॉपेज आणि या यष्टिरक्षक थोडासा दूर राहिला. सामन्यामध्ये नक्कीच संघर्ष करता आलेला नाहीये भावाळे संघाला, परंतु नक्कीच प्रेक्षकांची आज मन जिंकणारा खेळ सुद्धा आपण पाहिला. विकी स्पोर्ट्स कुस्ती संघाच्या माध्यमातून, त्यानंतर केबी स्पोर्ट्स बल्लाणी संघाच्या माध्यमातून. बबलू याचा खेळ कोणीही विसरू शकत नाही. त्यानंतर
कोण विसरेल केबी स्पोर्ट्स बल्लाणी संघाच्या शाकिब याचा खेळ ज्याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मन जिंकली आणि नक्कीच रविवारच्या दिवसामध्ये त्यांनी धडक दिलेली आहे, स्थान निश्चित केलेलं आहे. या विजयी संघाला आपण संडे मध्ये सुपर संडे मध्ये खेळताना पाहणार आहोत. आजचा पहिल्या दिवसाचा खेळ स्पर्धेचा यशस्वीपणे आपण पार पाडलेला आहे असं आपण म्हणू शकतोय. सुरेख फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात, पंच केला होता, ठीक क्षेत्ररक्षकाला शोधत चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बलवंत याच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची चूक नाही, फलंदाज बाद होतोय नागेश. 9वा गडी बाद.